चला तर मग आता आपण आज सुरू करूया. आज आहे आपला 16वा दिवस म्हणजे आणि काय म्हणतो, की आता आपण तुम्हाला माहितीच आहे, की आता आपण कंटिन्यूअस आता मेन्सचे आपण पेपर घेणार आहे. राज्यसेवेचे सीसॅटचे पेपर घेणार आहे. म्हणजे कसं आहे, की आपल्याला फॅमिलिअरिटी मिळेल, की आतापर्यंत आपण करत होतो त्याने आपली स्पीड वाढली होती किंवा आपल्याला कळत होतं आता, की वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम कसे करायचे. मग रिअल लाईफमध्ये जर तुम्ही बघितलं, की जे क्वेश्चन्स येतात, त्या मॅक्झिमम क्वेश्चन रिझनिंगचे असतात. त्यामुळं आपण मॅथ्स पण करतोय, रिझनिंग पण करतोय, ज्याने आपल्याला एक कमांड येईल. चला करूया. हे बघा, आता हा प्रश्न आता हा प्रश्न आहे की ग्रुप सी चा काय. तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला गोष्ट सांगतो. गरजेचं हे नाहीये की तुम्ही ना आउट ऑफ आउट क्वेश्चन सॉल्व्ह करणं. गरजेचं हे आहे की तुम्ही क्वेश्चन पहिल्यांदा कुठला सॉल्व्ह करताय. जर तुम्हाला ग्रुप सी चा पेपरला बसलेला आणि जर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हा पेपर घेतला असला ना, तर तुमचे ओव्हरऑल जे 100 प्रश्न आहेत ना, त्यातले 50 प्रश्न सॉल्व्ह झाले नसणार. काय असतं की असे काही काही क्वेश्चन असतात जे अडकतात. त्यामुळे इथं जर निघलं तर फास्ट मध्ये निघतं, नाही तर निघतच नाही. अशी ही गोष्ट आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हणेन की कधीच असे पझलचे किंवा असले नंबरिंगचे कधीच प्रश्न पहिल्यांदा घ्यायचे नाहीत. हे कायम सगळ्यात शेवटी घ्यायचे. आता ह्याचं सोल्युशन बघूया. हे जे आम्ही बघितलं त्यामध्ये मला एवढं माहिती आहे की 18 त्यांना असं दिसलं ना, तर मी नॉर्मली माझ्या मनातल्या मनात इंटू 3 होतं आणि नेमकं तसं लॉजिक निघलं. हे बघा, 5 इंटू 3 प्लस 3 बरोबर. आता 18चं 7 झालंय म्हणजे काय, डिवाइड बाय 2 मायनस 2. हे बघा, 18 डिवाइड बाय 2 9. 9 मायनस 2 7. हे बघा, इंटू 3 प्लस 3. 7 3 21 प्लस 3 24. डिवाइड बाय 2 मायनस 2. डिवाइड बाय 2 केलं की 12, मायनस 2 केलं की 10. आणि इंटू 3 प्लस 3. झालं. आता आपल्याला काय च्या जागी आणि आपल्या एंडला जायचंय. मग आता हे 9 आहे. आता 9 3 27 आणि प्लस 3 किती? आणि इथं 9 येणार. त्यानंतर 9 3 27 प्लस 3 म्हणजे इथे येणार 30. 30 डिवाइड बाय 2 15, मायनस 2 13. झालं? हे आलं. आता इथं आलं. आता हे इंटू 3 म्हणजे प्लस 3. आपलं इंटू 3 काय, 39 प्लस 3 42 आलं. आता इथे डिवाइड बाय 2 मायनस 2. डिवाइड बाय 2 किती येणार? तर 21 आणि मायनस 2 म्हणजे 19. आता 19 आपलं काय म्हणतो की इंटू 3 प्लस 3. इंटू 3 प्लस 3 असं देणार ना, एक मिनिट. 19 इंटू 3 प्लस 3 बरोबर. त्यामुळे 90 इंटू 3 57 आणि प्लस 3 म्हणजे 60. ठीक आहे. ग्रुप सी चा प्रश्न होता. त्यामुळं असा जर प्रश्न आला तर एक सांगतो, कधीही पहिल्यांदा सॉल्व्ह करायचं नाही. खूप अवघड होऊन जातं. चला. हा. आता एक तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही जर काय म्हणतो आता कंबाईन मेन्स येत आहे, ग्रुप सी ग्रुप बी मेन्स येत आहे, मॅक्झिमम प्रश्न रिझनिंगचे असणार आणि ते ना असे लेंदीचे लेंदी असणार, जे ना तुमचे काय म्हणतो वेळ खाणार. आपण वाचत बसलो की आपला सगळ्यात जास्त वेळ जाणार. त्यामुळे आपल्याला कळायला काय पाहिजे, आपल्याला माहित पाहिजे की दिले काय क्वेश्चन आणि फास्ट मध्ये करायचा. बघा आपल्याला काय दिलं का, की इफ काय if in the words list vowels are replaced with its previous letters. आणि हे आर रिप्लेस्ड बाय आपले नंतरचे लेटर्स. एक मिनिट. तर मग आपलं आता वर्ड काय येणार. म्हणजे आपल्याला काय दिले, की जे वॉवेल्स आहेत म्हणजे कुठले, की ए ई आय ओ आणि यू. ह्याला काय करायचं, प्रिव्हियस लेटर द्यायचं. म्हणजे ए असलं तर झेड द्यायचा, आपलं ई असलं तर डी द्यायचा. असं. आणि जे कॉन्सोनंट्स आहेत म्हणजे बाकीचे, तर मग त्यांचं पुढचं लेटर द्यायचं. आणि असं केलं की रिअरेंज केलं की कुठले असे आपले अक्षर ना 2 वेळा येतात. तर हे बघा, आता आपण बघूया. आपण आता वर्ड लिहूया, स्निच्ड. SNITCHE आणि डी. आता आता एस आहे. आता एसचं काय होणार? आता एस काय कॉन्सोनंट आहे म्हणून याचा पुढचा म्हणजे एसचं टी होणार. आपलं एनचं ओ होणार. आयचं काय एच होणार बरोबर का. आय वॉवेल आहे त्यामुळे अलीकडचा. टीचं यू होणार. सीचं डी होणार, पुढे जाणार. एच एचचं काय होणार, आय होणार. ईचं डी होणार आणि डीचं ई होणार. आता आपल्याला इथं काय दिसतंय, इथं आपल्याला इथं किती लेटर रिपीट मध्ये दिसतात. अरे बघा, हे डी. डी एकट्याचे 2 वेळा आले, बाकी सगळे एक एकदाच आलेत. त्यामुळं उत्तर आहे एक. ठीक आहे. असं होतं, सोपं आहे. चला. आता बघा. हे प्रश्न कसे करायचे, तर मग फास्ट मध्ये वाचता वाचताच आपलं इक्वेशन तयार करायचं फास्ट मध्ये होतंय बघा. पी क्यू आर एस टी यू म्हणजे एकूण किती 6 जण आहेत. या 6 व्यक्तींना वेगवेगळ्या वजनांचे आहेत. बरं ठीक आहे, आता वजनांचे आहेत. तर मग अशा वेळी पहिल्यांदा काय करायचं, तर आपले 6 जागा रिक्त करायच्या आहे बघा. 1 2 3 4 5 6.
आणि इकडे अप म्हणजे काय, तर सगळ्यात जास्त वजनचा इथं असणार आणि इथं डाऊन, ह्या बाजूला कोण असणार, सगळ्यात कमी वजनचा, हलका सगळ्यात. आता आपल्याला काय दिले बघा, की चौथ्या सर्वात जड वजनाचे व्यक्तीचे वजन 64 किलो आहे. आता बघा, हा 1 2 3 4, आणि हे जे किती 64 किलो आहे, एवढं दिले चौथ्यात सगळ्यात जड. अजून काय दिले बघा, क्यू फक्त टी पेक्षा हलका आहे. हा, म्हणजे काय म्हणतो की क्यू फक्त टी पेक्षा हलका आहे, म्हणजे क्यू इथे येणार बरोबर, आणि टी इकडे येणार, कारण क्यू फक्त टी पेक्षा हलका आहे आणि बाकीच्यांपेक्षा क्यू जड आहे. हा, अजून काय दिले बघा, दोन व्यक्ती आर आणि यू मध्ये आहेत. बरं, ठीक आहे. आणि दोन काय दिले, आर आणि यू मध्ये दोन व्यक्ती आहेत, म्हणजे एक तर आर इकडे येणार, यू इकडे येणार, किंवा यू इकडे येणार आणि आर इकडे येणार. कारण दोन व्यक्ती आहेत. अजून काय दिले बघा, की यू चे वजन 51 आहे. जर आपण यू इकडे घेतलं आणि त्याचं वजन 51 घेतलं, तरी मॅच होते का? होत नाही, कारण 64 51 पेक्षा लहान आहे, बरोबर. त्यामुळे काय होणार आपलं, त्यामुळं इकडे येणार आर, इकडे येणार यू, आणि त्यातनं आपल्याला आणि आपल्याला काय दिले, तर आपल्या यू चं वजन पण दिले 51, म्हणून 51 लिहिलं. आता आपले दोन राहिले, एस आणि पी. अजून काय दिले बघा, एस हे पी पेक्षा जड नाही, म्हणजे पी जड आहे, म्हणजे कुठे येणार, पी इकडे येणार आणि राहिलेलं एस. झालं, इक्वेशन सॉल्व्ह झालं. जाऊन झालं की पटकन येते. आता उत्तर बघा, आर पेक्षा किती व्यक्ती हलके आहेत, आर इकडे आहे आणि आर पेक्षा हलकी किती आहेत, 1 2 3, म्हणजे किती, 3. उत्तर निघलं. अजून काय दिले बघा, हे बघा, जर क्यू पी पेक्षा 10 केजी जास्त असेल, आपल्याला बघा पीचं वजन दिले 64, आणि म्हणजे क्यूचं वजन काय येणार, 10 केजी जास्त, म्हणजे 74 असणार. हा, तर काय दिले, आ- तर क्यू आणि यू च्या वजनात काय फरक आहे, म्हणजे किती आहे बघा, 64 हे 74, 74 - 51, 74 - 50 किती येणार, 23. ठीक आहे, असं सोपं होतं. फक्त आपल्याला माहित पाहिजे काय करायचं. खूप वेळा काय होतं, क्वेश्चन सोपे असतात, पण जर आपल्याला माहितच नसलं त्याला काय करायचं ना, तर एक्झाम मध्ये आपल्याला जमत नाहीत. आणि म्हणलं तर 15 दिवस आपण जास्तीत जास्त मेन्सचे प्रश्न घेणार आहेत, आणि एकदा मेन्सचे प्रश्न घेतले ना, आपल्याला कळतं की अरे गोष्टी तर सोप्या आहेत. जसं ना, तुम्हाला सांगतो की जो आपला कंबाईनचा पेपर आहे 2021 चा, त्यात एक सायन्सचा प्रश्न आलेला आहे, आणि त्याचं उत्तर काय होतं की थिटा मायनस 360/2 असं काहीतरी होतं, मिररचा होता, आणि तोच आहे तसा रिपीट झालेला. तर मी तुम्हाला तेच म्हणतोय, प्रीचे मेन्सचे प्रश्न हाय तिथं वर खाली रिपीट होतात, त्यामुळे जर आपल्याला माहित असलं कसं करायचं, तर क्वेश्चन फास्टली सॉल्व्ह होतात. चला, आता आपण बघूया बघा, हाऊ मेनी पेअर्स ऑफ डिजिट्स आर देअर इन नंबर, हे इच ऑफ विच हॅव मेनी डिजिट बिटवीन देम. ह्या सांगतो, ह्या गोष्टी नक्की काय करायच्या, काय सॉल्व्ह कशा करायच्या. तर हे 9 आहे ना, तर काय म्हणतो, जो नंबर आहे त्याच्या राईट बाजूनी पण मोजत जायचं, लेफ्ट बाजूनी पण मोजत जायचं, आणि जर आपलं टिक झालं तर बाजूला 1 लिहून ठेवायचं. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला काय कळालंच नाही मी काय बोलतोय, तर आता मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. हे बघा, इथं 9 आहे. हे बघा काय म्हणतो, की इकडे 9 आहे, तर मग आता 9च्या राईट बाजूनी मोजू, 10 येते, 10 आहे का, नाहीये, म्हणजे 9 सोडून येऊ. आता 6, आता 6च्या डाव्या बाजूला जाऊ, 7 आहे, नाहीये. हं, तर उजव्या बाजूला जाऊ, 7 8 9 आणि 10 तर येत नाही, झालं, म्हणजे 6 पण येत नाही काय. हं, आता आपण 8 बघू. 8 9 येते, नाही. इथं बघा, 8 9 येते, आहे का, नाहीये, त्यामुळे हे पण गेलं. बरं, ठीक आहे. आता 2 3 4 5 येते का, नाही येत. 2 3 4 5 6 नाहीये. हे पण गेलं. आता बघा, आता 5 आहे. डाव्या बाजूला बघू, 5 6 7 8 9 आलं, होय की नाही. म्हणजे आपलं एक पेअर बनलं, इथं एक पेअर बनलं. आता उजव्या बाजूला बघू, 5 6 7 8 नाही, हे पण नाही. कळालं का, म्हणजे मी नक्की काय करतोय, की आहे तसं फक्त मोजायचं, आणि मोजलं की आपलं उत्तर येतंय. आता आपलं एक घेऊ, 1 2 3 4 5 6 नाही, 1 2 3, हे बघा आलं. म्हणजे आपले दोन पेअर अशा तऱ्हेने बनलेत. आता आपण बघू, आता आपण पुढचं बघू. एक मिनिट, आणि इकडं अजून एक पेअर बनतंय, 5 6 आणि 7. हे 7चं पण पेअर बनतंय. आता कुठलं पहिलं एक होतं, नाही 7 झाले बघा, 7 8 9 नाही, होत नाही. आता 3 4 5 6 7 8 झालं, बनलं. म्हणजे आपले एकूण किती आपले पेअर बनले, तर 4 पेअर बनले बघा, 1 2 3 4. तर मग उत्तर आहे 4. असंच काय म्हणतो, की असंच कसं असतं माहितीये का, की
ए डी सी एक्स वाय आणि ह्याचं पण असंच मोजायचं असतं ए बी सी डी आणि जर असं बरोबर मॅच झालं ना की आपण आपलं आन्सर शीट एक लिहून ठेवायचं. हे सॉल्व्ह असं करायचं होतं. हा चला आता अशा टाईपचे करू. अशा टाईपचे येतात काय आणि आलं ना तर मग खूप वेळा ना आपण कन्फ्युज होतो, आपल्याला कळत नाही काय करायचं किंवा ना असं होतं की अरे यार इतकं कधी वाचत बसू. तर हे मुद्दाम असतं, रिझनिंगचे प्रश्न आपले टाइम खायला असतात. पण जर आपल्याला माहित असलं काय करायचं तर आपल्याला इझिली 1 मार्क मिळून जातो. हे बघा. हम्म. जर आपण वर्क बेंच या शब्दाच्या दुसऱ्या, चौथ्या, सातव्या आणि नवव्या, आता दुसरं कोण आहे ओ लिहिलं, ओ लिहिलं. दुसऱ्या, चौथ्या म्हणजे के, सातव्या म्हणजे एन आणि नवव्या म्हणजे एच बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 असे आपलं आहे. हा आता मी ह्याच्याने काय केलंय, एक अर्थपूर्वक शब्द बनवला. ह्याच्यासाठी आपलं वोकॅब्युलरी लागते. हा आणि वोकॅब्युलरी असली जर त्यांना शब्द आहे हॉंग, HONK, आपलं हॉर्न असते ना हॉंग. तर हा अजून काय दिले, तर अशा तऱ्हेने तयार होणाऱ्या शब्दाचे तिसरे अक्षर काय, तर 1 2 3 आता एन येते उत्तर. अजून एक बघू, जर हे ह्याच्यापेक्षा एकापेक्षा अजून जास्त शब्द बनतात का, जर बनत असले तर आपलं उत्तर बदलणार. पण HONK हे सोडून अजून एक दुसरं अक्षर बनतंय का, तर नाही बनत आहे, त्यामुळे आपलं उत्तर एन येत आहे. जर समजा बनत असतं तर मग काय येणार, तर आपलं उत्तर वाय येणार. हा आणि जर कुठला शब्द बनत नसला तर उत्तर एक्स येणार. म्हणजे हे ना खूप जास्त, म्हणजे हा एक वोकॅब्युलरीचा प्रश्न आहे. त्यामुळे जर तुम्हाला आला तर चांगला आहे, पण नाही आला तर मग केलं. त्यामुळे हे म्हणतोय फक्त आपण वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न करायचे ज्याने आपल्याला आयडिया येणार की आपण प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात कसे. हे बघा, हे असं आहे. अजून काय असं आणि असं कुठलं आहे आता, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. हे असं क्वेश्चन पेपरवर जरी तुम्ही आता जसं मी काढलं तसं काढलं ना तरी चालून जाते. चला आता बघूया. The ratio of present ages of friends is 2:3. हा आणि 6 years ago the ratio was 1:1. आता प्रेझेंट एजेसचा रेशो 2:3 आहे. म्हणजे आपण प्रेझेंट एज 2x घेऊया आणि 3x घेऊया. 6 years ago म्हणजे 2x - 6 अपॉन 3x - 6. रेशो किती होता, 1:3 होता. झालं. आता आपण x ची व्हॅल्यू काढू. हे बघा 3 तिकडे जाणार, ही 3 इकडे, 3 to the 6 आणि 3x इथं आलं की येणार 3x येणार. मी फास्ट मध्ये करतोय काय, आणि हे जर तुम्ही आलंच पाहिजे तुम्हाला आपोआप फास्ट काय करणार का. हे बघा, हे 6 3 18 मायनस, बरोबर ना, 3 to the 6, हा 6 3 18 -18 आणि इथं -6 म्हणजे -6 प्लस 18 म्हणजे 3x इज इक्वल टू 12. x इज इक्वल टू 4. हा x इक्वल टू 4 आलं म्हणजे किती येणार आपलं उत्तर, 4 to the 8 4 3 जा 12 म्हणजे 8 आणि 12 आपलं रिअल एज आलं. आता काय, व्हॉट विल बी रेशो आफ्टर 4 years म्हणजे +4 करायचं. म्हणजे 12 आणि ह्याचं किती होतं, 12चं +4 इथं 16 होणार. म्हणजे किती, 3:4. 3:4 रेशो आलाय. ठीक आहे. असं आहे, सोपं होतं. हा चला आता हे बघू, हे मस्त मस्त असे प्रश्न येतात. आणि असे प्रश्न प्रीला तर आपल्याला 100% येणार आहे, मेन्सला पण येणार, फक्त जरा अजून जास्त डीप मध्ये ते येतील. आणि ट्रेनचे मला असं कळते की खूप जणांना प्रॉब्लेम आहे म्हणून म्हणलं घेऊ. हे बघा इथं काय दिले बघा, इफ द लेंथ ऑफ द ट्रेन किती आहे, 150 मीटर आहे. हा आणि किती, अँड इट टेक 60 मीटर सेकंड्स टू क्रॉस अ ब्रिज. हा अँड 10 seconds टू क्रॉस अ स्टँडिंग मॅन. फाइंड द लेंथ ऑफ द ब्रिज. आता लेंथ ऑफ द ट्रेन काढू शकतो का, तर काढू शकतो का, आपल्याला बघा की नाही आपल्याला काय दिले, हा पहिल्याच्यात आपल्याला दिलंय की त्याला 60 सेकंद लागतात ब्रिजला क्रॉस करायला आणि 10 सेकंद लागतात मॅनला क्रॉस करायला. हा तर आपण याच्यावरून स्पीड काढू शकतो का, स्पीड काढू शकतो. स्पीड इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन टाइम. आता जर ब्रिजचं नाही घेऊ शकत आपण, पण जर आपण जर ट्रेनचं जर आपण तो मॅनला क्रॉस करतो घेतलं तर मग किती येणार स्पीड, डिस्टन्स म्हणजे ट्रेनचं लेंथ असते म्हणजे 150 अपॉन स्पीड. आपण टाइम टाइम किती, 10 सेकंद लागतात म्हणजे आलं 15, म्हणजे 15 मीटर पर सेकंद आली त्याची स्पीड. आणि आता आपल्याला बघू, जर आपण जर जर समजा जर तो ब्रिजला क्रॉस करतोय डिस्टन्स काय येणार, ट्रेनची लेंथ प्लस ब्रिजची लेंथ येणार. म्हणजे ना बघा, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स काय येणार, ट्रेनची लेंथ प्लस ब्रिजची लेंथ इक्वल टू स्पीड किती आहे, 15 आहे, आणि इंटू टाइम त्याला एकूण किती लागतात दिले बघा इथे 60 सेकंद दिलेत बरोबर, म्हणून 60 झालं. आता बघा ट्रेनची लेंथ तर दिली आहे 150 प्लस ब्रिजची लेंथ इज इक्वल टू 15 6 जा 5 जा 80 म्हणजे 900.
आणि ब्रिजची रचना किती 900 मायनस 150 म्हणजे 750. अशा तऱ्हेने 750 उत्तर येते. ठीक आहे. सोपं. आता बघा, आता हा प्रश्न मुद्दाम घेतलाय काय, का घेतलाय सांगतो. आपल्याला ना खूप जणांना असं माहित नाहीये काय, की आता हे डिवाइड 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 असं आलं ना तर काय करायचं, म्हणून मला हा कन्सेप्ट एक तर सांगून घेऊ. असं जर डिवाइड 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 आलं ना, हे बघा हे, तर जो ना सगळ्यात नंबर लेफ्टला असतो ना तो इथं लिहायचा, आणि हे जे डिवाइड डिवाइड आहे सगळ्याच्या सगळ्या ह्याच्या खाली टाकून द्यायचे. म्हणजे बघा, 15 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 6, आणि हे ब्रॅकेट हे होते इंटू 100. हा, ही अशी पद्धत आहे. ही गोष्ट अशीच करायची, असं केलं की फास्ट मध्ये उत्तर निघतं. ठीक आहे, ही अशी गोष्ट करायची. त्यामुळे आपल्या खूप जणांना आपण काय, आपल्याला काही कळत नाही, आपण म्हणतो की अरे हे पण डिवाइड केलं, हे पण, त्यामुळे तेव्हा मुद्दाम घेतलं. 900 घ्यायचे आणि बाकी सगळ्याच्या खाली टाकायचं. झालं. आता काय, आता कटिंग करू. 15 म्हणजे 15, 15 6 जा 90 म्हणजे 60 आलं. हे बघा, 6 5 जा 30, 32 जा, अजून काय, 5 5 जा 25, आणि 25 4 जा. ठीक आहे, म्हणजे 4 2 जा 8. ठीक आहे, असं उत्तर आलं. हे मी माझ्या फास्ट तऱ्हेने कटिंग केलं, तुम्ही पण तुमच्या तऱ्हेने कटिंग करा. हा, हा प्रश्न आलाय आपला ग्रुप सी, जो 17 डिसेंबर 2023 ला झाला, त्याच्याला आलाय. प्रश्न अतिशय जास्त सोपा आहे. अतिशय जास्त सोपाचा अर्थ मी काय म्हणतोय, तर हा प्रश्न 4 सेकंदात सॉल्व्ह होण्यासारखा आहे. पण कोणाला, ज्याला माहित आहे की प्रश्न सॉल्व्ह करायचा कसा. खूप जणांना माहितच नसतं की प्रश्न सॉल्व्ह करायचा कसा, आणि तसं असलं की मग जातं. हा, म्हणजे आपल्याला कळतं की नंतर आपण बघतो की अरे यार, कट ऑफ माझा निघला नाही, की छोट्या मार्काने गेला. का गेला? प्रश्न अवघड नव्हते, फक्त आपल्याला माहितच नव्हतं की सॉल्व्ह कसं करायचं. हा, आता हे असं घेतले, ह्या 5 दिवस दररोज काय म्हणतो, या टाईपचा एक प्रश्न मुद्दामून घेणार आहे, की तुम्हाला न कळ तुमचा फॉर्म्युला पाठ होऊन जाईल आणि तुम्हाला कळेल हा क्लॉकचा हा प्रश्न आला की कसा करायचा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय दिले बघू, एक आपण लॉजिकने सॉल्व्ह करू आणि एक करू आपण फॉर्म्युलाने. पहिल्यांदा बघू, हे बघा की मिरर मध्ये 6.5 दिसतात. आपलं एक घड्याळ आहे. हा, आता हे बघा, की जर जर 6 वाजले असते तर छोटा काटा इथं असता आणि मोठा काटा इथं असता, बरोबर. पण आता आपले किती वाजलेत, आपले वाजलेत 6:30. 6:30 वाजल्यामुळं आपला काय झालाय, 6:30 वाजल्यामुळे आपला मोठा काटा कुठं आलाय, खाली आलाय. हा, आता तो खाली येऊस तोपर्यंत छोटा काटा जरा तर पुढे जाणार ना, बरोबर. कारण जर 7:30 झाले, 7 वाजले, तो अचानक पुढे थोडी जातो, म्हणजे कुठं असणार, जरासर इथं असणार. हा, आणि आपल्याला ह्याचं काय काढायचं, आपल्याला मिरर इमेज काढायचंय. बघा, मिरर इमेज काढलं आपल्याला कळतं असं, बरोबर. म्हणजे किती झाले बघा, 5:30. असं आलं. पण हे ना त्यावेळी सुचायला पाहिजे. मी पण ज्या प्रश्न पहिल्यांदा वाचला म्हणलं 100% 6:30, मिरर इमेज मध्ये पण 6:30च असणार, पण नाही, 5:30 येतं. हा, आता हे झालं आपलं कन्सेप्च्युअल मेथड. आता दुसरी फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड काय आहे सांगू का? हे बघा, की जर असं हे टाइम मध्ये असं दिलं असलं, म्हणजे काय, जर समजा 9 दिले तर आपल्याला माहिती तर 3 वाजणार. पण जसं दिले की 6 वाजून 30 मिनिटं हे, तर हे जे पहिलं आहे ना, ह्याला 11 ने मायनस करायचं, आणि ह्याला ना ह्याला ह्याला 60 ने मायनस करायचं. म्हणजे बघा, की 11 मायनस 6 इज टू 60 मायनस 30. 11 - 6 किती, 5 इज टू 60 मायनस 30 30, म्हणून 5:30. आता समजा इथं ना 4 वाजून 40 मिनिटं दिलं असलं, तर काय करणार, 11 - 4 करणार, म्हणजे आपलं किती येणार, 7 येणार. आणि 60 - 40 म्हणजे किती, 20, म्हणून 7 वाजून 20 मिनिटं आलं असतं. ठीक आहे, असं करायचंय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हा प्रश्न बघितला 3 सेकंदात सॉल्व्ह होण्यासारखा होता, पण खूप जणांचा झाला नसणार, कारण माहितीच नाही पद्धत. त्यामुळे आपल्या सगळ्या ठेवायची पद्धत माहित पाहिजे. हा प्रश्न आलाय आपला सीसॅटचा. राज्यसेवेचा जो सीसॅटचे पेपर असायचे ना, त्यातला अवघड प्रश्न आज जे असायचे त्यापैकी आहे. हा प्रश्न करायची मेथड काय, काय नाही, सिम्पल आपलं काय म्हणतो, ट्रायल अँड एरर. आपलं ट्रायल अँड एरर मेथडने, हिट अँड रन मेथडने होतं. म्हणजे काय, नंबर घ्यायचे, टाकून बघायचे, सॉल्व्ह झालं की ठीक आहे. हे बघा, सिलेक्ट द ऑप्शन फॉर विच ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर द इज अ नॅचरल नंबर. म्हणजे काय, जो आपण असा ऑप्शन घ्यायचा की जे ना आपलं जे काय म्हणतो, जो नंबर येणार ना तो फ्रॅक्शन मध्ये येणार नाही. हा, आणि बिटवीन 0 to 4 आहे. हा, आता 0 to 4 दिले काय, पहिली गोष्ट, तर आपण 0 घेतलं तरी तो सॉल्व्ह होते का, होते. हे बघा, 0 घेतलं तर हे 0 होतंय, प्लस हे 0 होतंय, आणि हे -4 होते, बरोबर. आता -4 होत नाही का, कारण -4 नॅचरल नंबर नाहीये. आता नॅचरल नंबर काय म्हणजे माहितीये का तुम्हाला, तर नॅचरल नंबर म्हणजे 1 पासनं पुढे पर्यंत. हा, म्हणजे 0 येत नाही, आणि -1 -2 असे पण येत नाही. असे नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 किंवा त्या पुढचे. त्यातनं आधी ऑप्शन ऑप्शन बघितलं पाहिजे. 1 आणि 2 ला आपण चेक नाही करणार का, कारण आपल्या ऑप्शन मध्ये 0 to 4 दिलंय, आणि 3 आणि 4च हे दिले. हा, त्यातनं काय 5 आणि 6 ला पण आपण चेक नाही करणार का,
कारण आपल्याला नंबर काय पाहिजे, 0 to 4 पाहिजे, बरोबर. मग आता 3 टाकू, हे बघा, 3 3 जा 9, 9 अपॉन 4 प्लस 3/2 मायनस 4. आता बघा, आता जर 9 ला 4 ने घालवलं तर काय येते, पॉईंट मध्ये येणार. हे नी पण केलं तर पॉईंट मध्ये येणार. आणि पॉईंट मध्ये आपल्याला चालते का, नाही चालत का, कारण आपला नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर म्हणजे पूर्ण नंबर पाहिजे, म्हणजे 3 गेलं. आता रियालिटी मध्ये जर आपण इतकं क्विक आहे तर आपण 4 चेकच नाही केलं पाहिजे. आपण 4 ला टिक करू पुढे गेलं पाहिजे. आता काय आपण एक्झामला नाही म्हणून 4 ला चेक करू. हे बघा, 4 4 16 डिवाइड बाय 4 प्लस 4 डिवाइड बाय 2 मायनस 4 येते का बघू. 4 4 16, 2 1 2, 2 2 4, 4 प्लस 2 6 मायनस 4 म्हणजे किती येते, 2 येते. आणि 2 आपला आहे नॅचरल नंबर, त्यामुळं आन्सर आलं. ठीक आहे, असं होतं. सोपं आहे. चल आता हे बघू. हं, हे बघ. आपल्याला फक्त इक्वेशन बनवता आलं पाहिजे. जर आपल्याला इक्वेशन बनवता आला की आपलं उत्तर लगेच आलं असं समजायचं. हे बघा, काय दिले बघा, इन अ रिसेंट इलेक्शन, बरं ठीक आहे, सर ऑफ सरपंच, सरपंच इलेक्शन आहे. अ टोटल ऑफ 972 वोट्स वर कास्ट फॉर 4 कॅन्डिडेट्स. म्हणजे एकूण 4 जण आहेत आणि एकूण टोटल मतं एवढी आपली मतं एवढी मिळाली. अजून काय दिले, द विनर एक्सिडेड हिज अपोनंट्स बाय 52 हे म्हणजे काय, काय की विनरला ना जो पहिला अपोनंट होता त्यापेक्षा 52 मतं जास्त मिळाले. दुसऱ्यापेक्षा 78, तिसऱ्यापेक्षा 102. हाऊ मेनी वोट द विनर गॉट, हा असं आपल्याला दिलं. चला, हा, आता खूप सोपं आहे. आपल्याला काय दिले की टोटल किती आहे, टोटल किती आहे, 972 आहे. समजा, समजा आपण असं काही घ्यायचं तर मग आता इथं विनर बद्दल सगळं दिले म्हणून विनरला आपण घेऊया एक्स मिळाले मत. पहिल्या पहिल्या कॅन्डिडेटला विनरला एक्स मिळाले. हा, दुसऱ्याला किती मिळणार, तर एक्स मिळणार का, नाही, तर एक्स मायनस 52, बरोबर, कारण तो 52 मताने हारलाय. प्लस तिसऱ्याला काय येणार, एक्स मायनस 78 प्लस चौथ्याला एक्स मायनस 102 झालं असं. एक्स 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 हे किती, 4x येते, मायनस, आणि आता हे मायनसचं ऍड होणार, -52 प्लस -78 आणि -102. हे बघा, 52 आणि हे किती येते, 52 आणि 78, 80 प्लस 50, 130, 130 आणि हे म्हणजे आय एम सॉरी, 232 येते. हा, इज इक्वल टू 972. आता 4x इज इक्वल टू किती येते, 972 मायनस 232, इथं 0, इथं 4 आणि इथं 7, 740. एक्स इज इक्वल टू 740 डिवाइड बाय 4, डिवाइड बाय 4, 4 1 4, 4 8 32 आणि 4 5 185 आले. आता आपल्याला 185, आता आपल्याला काय पाहिजे, विनरचे वोट्स पाहिजे. जर आपल्याला म्हणले असते की काय म्हणतो की असं कॅन्डिडेट ज्याला 102 मतं मिळाली त्याची किती, तर आपण काय केलं असतं, तर 185 मायनस एक्स केलं असतं, बरोबर. म्हणजे आपलं एक्स मायनस एक्स मायनस 102 केलं असतं, म्हणजे 185 मायनस 102 केलं असतं. पण आपल्या विनर विचारले त्यामुळे विनर 185. ठीक आहे, सोपं आहे. हा, हा प्रश्न राज्यसेवेला आलाय आहे तसा, त्यामुळं चला आता आपण सॉल्व्ह करू. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एवढं माहित पाहिजे की आपल्याला जो व्यक्ती विचारलाय, जर आपल्याला त्याचं लिंग माहित नसलं, बरोबर आहे, जो व्यक्ती विचारलाय जर आपल्याला त्याचं माहित नसलं की जेंडर काय आहे, तर आपण त्याचं उत्तर देऊ शकत नाही. कारण तो कदाचित मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकते, किंवा पती असू शकते किंवा पत्नी असू शकतो. हा, आता आपल्याला काय दिले बघू, बघा, इफ ए डॉलर बी मीन्स ए इज ब्रदर ऑफ बी. बरं ठीक आहे. हा, आता अजून काय दिले, हा, आता हे असे इन्स्ट्रक्शन्स आहेत, हे वाचून घ्यायचे. अजून काय, हे बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट इंडिकेट डब्ल्यू टी आणि क्यू आर सिबलिंग्स. म्हणजे काय, बघा, डब्ल्यू टी आणि क्यू हे सगळे एका ह्याच्यात पाहिजे. समजा असं डब्ल्यू आहे इथं क्यू आहे आणि जर इथं टी आलं, जर जनरेशन सेपरेट झाली तर काय होणार, तर हा ह्यांचा पप्पा होणार, नाही तर काका होणार, नाही तर आजोबा होणार. त्यामुळे आपल्याला काय माहिती, डब्ल्यू टी आणि क्यू एका सेम जनरेशनचे पाहिजे. जर सेम जनरेशनचे असले तर ते सिबलिंग होऊन जातात. चला आता पहिल्यांदा करू, पहिला ऑप्शन बघू. आता मी नॉर्मली ह्याला काय करतो, तर पहिल्यांदा पी इज टू, बरं चला पी बघ करू आपण, पी ऍट क्यू. पी ऍट क्यू म्हणजे काय आहे बघू, काय ऍट आहे बघा, ऍट पी ऍट क्यू म्हणजे काय, पी इज वाईफ ऑफ, आहे बघा, ए इज वाईफ ऑफ बी, म्हणजे पी ही वाईफ आहे क्यू ची. ठीक आहे, एवढं तर कळालं. आणि अजून काय बघा, क्यू डॉलर डब्ल्यू, क्यू इज ब्रदर ऑफ डब्ल्यू. ठीक आहे, अजून काय, डब्ल्यू स्टार टी, हे का, म्हणजे काय, डब्ल्यू इज फादर ऑफ टी. म्हणजे असा आला. आणि आपल्याला काय झालेलं हे बघा, क्यू टी
आणि क्यू टी आणि डब्ल्यू हे काय आहेत, हे एका जनरेशनचे पाहिजे. आणि फादर गेला म्हणजे हे गेलं. म्हणजे काय की क्यू ला आणि टी ला जर स्टारने जोडलं असलं, बरोबर, क्यू ला आणि टी ला जर स्टारने जोडलं असलं तर ते ऑप्शन आपलं येणार नाही. का? कारण त्यातला एक जण कोणा ना कोणाचा तो फादर बनणार. हा, आता हे कळायला लगेच मी पुढे गेले, हे बघा इथे बघा क्यू आणि टी ला स्टारने जोडले, क्यू टीचा फादर बनणार म्हणजे हे पण ऑप्शन गेलं. अजून काय आहे? ठीक आहे, आता नाही आहे. आता आपण थर्ड ऑप्शन चेक करू. पी इज पी ऍट म्हणजे काय, पी इज वाईफ ऑफ क्यू. ठीक आहे, एवढं कळालं. डॉलर म्हणजे काय आहे, आय गेस ब्रदर आहे, क्यू इज ब्रदर ऑफ टी प्लस. ठीक आहे, आता हॅश आहे. हॅश म्हणजे इज डॉटर ऑफ बी, म्हणजे क्यू इज डॉटर ऑफ यू. बर ठीक आहे, अजून काय, यू स्टार डब्ल्यू म्हणजे यू इज फादर ऑफ डब्ल्यू. हा, हे बरोबर आहे बघा, ही यू इज फादर ऑफ डब्ल्यू म्हणजे इथे येणार. ठीक, म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. असं सॉल्व्ह करायचं. बघा ऑप्शन नंबर 2 आपण चेक नाही केला. आता हे बघा राज्यसेवेमध्ये आले, हे मला माहिती आहे खूप आपण म्हणणार खूप सोपं आहे, पण का घेतलंय, त्यामुळेच घेतलंय की आपण जे बघतो आपल्याला अवघड अवघड सॉल्व्ह करायची जास्त सवय झाली आहे. पण आता पण आपण इतके सॉल्व्ह केलं आपल्याला होतं की अरे सिलोजिझम लगेच सुटतं, आणि ह्या लेवलचे येतात त्यामुळे आपल्याला माहित पाहिजे कसं करायचं. हा, म्हणजे आपल्याला कळेल. हे बघा, ऑल बी आर एक्स, इथं बी लिहिलं, ऑल बी आर एक्स. ठीक आहे, ऑल एक्स आर जी, ऑल एक्स आर जी, सम जी आर टी. ठीक आहे, बरं ठीक आहे, सम जी आर टी असे. आता काय दिलं बघा, सम बी आर टी आपल्याला दिले का, सम बी आर टी आहे का, तर नाही येत. त्यामुळे पहिलं गेलं. आता पहिलं गेलं की इथं नाही कट करायचं, ऑप्शन मध्ये कट करायचं. गेलं गेलं. हे बघा, आता सी डी आणि सी आणि बी ह्याचा अर्थ काय, सी चेक करायचा का, सी चेकच नाही करायचा कारण सी 100% बरोबर असणार. आता एकतर बी चेक करायचा नाहीतर डी. आता आपण बी चेक करू, सम टी आर एक्स. टी आणि एक्सचा काय संबंध आहे का, तर मग टी आणि एक्सचा संबंध नाहीये. याचा अर्थ काय, याचा अर्थ हे गेलं आणि लगेच आपण ऑप्शन टिक करायचं आणि पुढे जायचं. का, तर ही पद्धत आहे की या गोष्टी अशा केल्या पाहिजे. जेव्हा तुमची अशी स्पीड बनणार त्यावेळी तुम्हाला होणार की अरे हा, आपला कंबाईनचा पेपर किंवा हा पेपर ना वेळेत सॉल्व्ह होते. जर आपण प्रत्येक गोष्ट एंड पर्यंत घेत जर गेलो तर आपलं सॉल्व्ह होणार नाही. चला, आता ते आपले दिले. आपलं हे काय आहे, आपलं डेटा इंटरप्रिटेशन. जर तुम्ही कंबाईनचा पेपर नीट बघितला असणार सिलेबस, तर त्यात ना डेटा इंटरप्रिटेशन असं प्रॉपर लिहिलंय. म्हणजे काय, कंबाईन मेन्सला कंपल्सरी असे बार ग्राफ पाय चार्ट असे येणार. हा, त्यामुळे आपण दररोज हे जे पण असे 2-3 क्वेश्चन घेणार आहे, ज्याने आपल्याला ह्याच्यात पण फॅमिलिअरिटी मिळेल. म्हणजे कसं, जेव्हा आपण ग्रुप बी च्या मेन्सला, ग्रुप सी च्या मेन्सला जाणार तेव्हा आपल्याला गोष्टी इझी जाणार. हा, कंपल्सरी ह्याला म्हणतात डीआय, डेटा इंटरप्रिटेशन म्हणतात. असे प्रश्न असतात, खूप सोपे असतात. आपण बघूया बघा, टोटल नंबर ऑफ पेजेस टाइप्ड बाय बी अँड ई टुगेदर ऑन मंडे. आता हे बघा, बी आणि ई ऑन मंडे, मंडे म्हणजे ब्लू. आता बी नी मंडेला किती केले बघा. हा, आता सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा हे म्हणलं काय करायचं, एकूण बघूया किती लाईन आहेत, 5 लाईन आहेत. आणि एकूण व्हॅल्यू किती, 0 to 10 म्हणजे 10 व्हॅल्यू आहे. म्हणजे किती, 2. म्हणजे एक लाईन 2 रिप्रेझेंट करते. ठीक आहे, आता आपल्याला बघा की बी नी मंडेला किती मोजले, 50 मायनस एक लाईन म्हणजे किती, 48. आता ई ने आपलं काय म्हणतो, ई नी सोमवारी किती मोजले बघा, 40 प्लस 1 म्हणजे किती, 42. आणि आपल्याला काय दिलंय, टाईप केलेलं एकूण पुष्टींची म्हणजे किती, 48 प्लस 42 म्हणजे किती, 90. हा, 90 झाले आपले टोटल. ही ना आपलं सी ने मंगळवारी टाईप केलं. आता सी ने मंगळवार म्हणजे रेड, आणि सी म्हणजे किती, 50 आहे. तर हे कितीने जादा आहे बघा. आपल्याला टोटल पेजेस टाईप बाय इज व्हॉट पर्सेंट मोर. हा, हे बघा, आता व्हॉट पर्सेंट मोर आहे म्हणजे काय, हे बघा, ह्यानी 90 टाईप केलंय आणि ह्यानी 50 टाईप केलंय. म्हणजे आता जर आपल्याला विचारलं एकूण किती जास्त आहेत, तर 40 जास्त आहेत. ठीक आहे, एवढं कळालं. पण आपल्याला पर्सेंट काढायचं आहे, त्यामुळे आपण काय करणार, 40 जास्त आहे कोणापासून, सी पेक्षा, म्हणजे किती, 50 पेक्षा. पर्सेंट म्हणजे इंटू 100. हा, 0 ला 0 गेलं. आणि आता बघा, 4/5 इंटू 100. चला कटच करू. इंटू म्हणजे किती, 20 येते आणि 4 टू 8, 80. 80 सोपं होतं. तर बघा, आता हे तर सिंपल आहे, ते हे आहे, फाइंड द रेशिओ ऑफ टोटल पेजेस टाइप बाय सी ऑन बोथ डेज, हा, टू द टाइप बाय डी एंड ई ऑन ट्युजडे. आता सी ऑन बोथ डेज आधी आपण काढू. हे बघा, पहिल्यांदा हे बघा, सी नी मंडेला किती केले, 60. ट्युजडेला किती केले, 50. म्हणजे एकूण 60 आणि 50 किती झालं, 110 झालं. ठीक आहे,
आता आपल्याला काय करायचंय, डी आणि ई ने मंगळवारी किती टाईप केलेत हे आपल्याला फक्त बघायचंय. आता डी ने मंगळवारी म्हणजे रेडला किती टाईप केले, 52. आणि ई ने किती टाईप केले, 60. बरोबर ना, 60 केले. 60 आणि 52 किती बघा, 112. म्हणजे 110 इस टू 112. आता 2 ने घालवायचं, 55 इस टू 56. ठीक आहे, तर आलं. हू टाइप द मोस्ट नंबर ऑफ पेजेस ऑन बोथ डेज. सिम्पल. सगळ्यात जास्त आहे बघा. तर एक तर आपण पटपट टोटल करू शकतो, नाहीतर मग असं करायचं की आपल्याला नजरेनेच कळतं बघा, हे बघा हे बघा की ब्लू मध्ये कोण जिंकले, ए जिंकले. आणि रेड मध्ये कोण जिंकले, रेड मध्ये पण ए जिंकले. म्हणजे काय, सगळ्यात जास्त ए निच टाईप केलं असणार. हा, मग हे फास्ट मध्ये असं टिक करायचं, पुढे जायचं. हं. म्हणलं, असे आले लेड कलर शॉर्टने डिफरन्स डबल डिफरन्स काढायचं, त्यातून उत्तर निघतं. हे बघा इथं किती आहे, -5, -15, -25, -35. झालं. म्हणजे काय, आता इथं काय येणार, -45. म्हणजे 925 -45 0. आणि हे आता तुम्हाला वाटते काय, तुम्ही काय म्हणणार की अरे यार म्हणजे सोपे तर आहेत. हे आत्ता सोपे वाटते का, आत्ता सोपं वाटते कारण आता आपण एक्झामला बसलो नाहीये. पण जेव्हा ना तुम्ही जास्त करायला लागणार ना, जेव्हा एक्झामला बसणार तेव्हा हे छोट्या छोट्या गोष्टी पण अवघड जातात. मग होतं की अरे 985 -960 जमत नाहीये. हा, त्यामुळे कॅल्क्युलेशन तुमची फास्ट झाली पाहिजे आणि एक्झाम प्रेशर घ्यायचं नाही. हा हा प्रश्न ग्रुप सी मेन्सला आलाय आणि आहे तसा आलाय. आणि हे का का घ्यायचं म्हणतोय, हे ना, हे जे सगळे प्रश्न आहेत हे आहे तसे ना, रिपीट कोणाला झालेत, तलाठीला, सरळ सेवेला झालेत. हा, त्यामुळे आपल्याला माहित पाहिजे की ओव्हरऑल कसं करायचं. हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला काय म्हणलेलं की जो पहिला अक्षर असतं त्याचा दुसऱ्या अक्षराशी संबंध असतो. म्हणजे एकचं अक्षर एनचं टीशी आणि हे जर नवीनशी. पण रिअलिटीमध्ये आता तर असं दिसत नाहीये. का सांगतो, मी जेव्हा बघितलं तेव्हा म्हणलं अरे काहीच नाही. जेव्हा ना असं इंटरलिंक नसतं तेव्हा ना आपापल्या शब्दांमध्ये असतं. आणि त्यातनं हे बघा काय कळतं, हे जवळ जवळ आहेत. हे बघा डी आहे, हे बघा ए बी सी डी ई एफ जी एच. हा, हे बघा डी आहे मिडलला. डी पासून 2 घर सोडलं जी गेलं आणि एक घर सोडलं की एच आलं. बरं ठीक आहे, तर मग पुढे बघू. एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आता बघा, आता हे बघा आपण इथं काय, जो मिडलचा आहे त्याचं रिलेशन आलं. आता जे, जे इथं आहे. हा, जेचं किती, 2 घरं सोडून म्हणजे पुढे एम येणार, नंतर एन येते का, बरोबर आहे बघा, जे एम एन. ठीक आहे, आता काय पी, बघा पी 2 घरं एकदम पुढे सोडून गेलं, एस झालं, टी झालं. अरे वा, आलं की. हा, आता आपलं काय, आता पुढचं अक्षर काढायचं आहे काय. तर आता आपण कसं काढणार बघा. आता ना आपण मागं बघितलं, लिंक केलं आणि आपल्याला काय कळालं, हे बघा इकडे जो एच आहे ना, एच, एच पासनं काय म्हणतो की एक घर सोडून पुढं आलं की जे, जे येते म्हणजे काय, मिडल वालं येते. हा, म्हणजे आता आपलं जे काय आले, टी आले, टी पासनं एक घर पुढं सोडून व्ही येते. आणि व्ही कुठे येणार, हे व्ही ना ह्या शब्दाच्या मिडलला येणार. हा, आणि त्यानंतर काय येणार, आपलं काय म्हणतो की 2 घोळ सोडून वाय आणि झेड. म्हणजे इथं वाय येणार आणि इथं झेड येणार. म्हणजे बघा, निघलं. असं होतं. जेव्हा तुम्ही असे जास्त प्रश्न सॉल्व्ह करता तेव्हा तुमचं एक अंडरस्टँडिंग बनतं आणि अंडरस्टँडिंग बनलं की उत्तरे येतात. ठीक आहे, असं आहे. ठीक आहे, सोपं होतं. ऑल द बेस्ट. आता आपण या पुढचे 5 दिवस अजून राहिलेले अजून जास्त हार्ड लेवल, अजून जास्त वेगवेगळ्या टाईपचे घेणार आहे.